टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजय घाडगे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक संपलेली आहे। या बैठकीमध्ये नेमका काय चर्चा झाली, कारण विजय घाडगे यांना अजित पवारांच्याच पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली होती आणि त्यानंतर आजची ही भेट तितकीच महत्त्वाची होती। काही मागण्या देखील विजय घाडगे यांच्या अजित पवारांपुढे होत्या। विजय घाडगे आता आपल्या सोबत आहेत, ॲम्ब्युलन्समधून ते आता आपल्या परत गावी निघालेले आहेत। विजयजी, काय तुमची अजित पवारांसोबत बैठक झालेली आहे, काय नेमकी चर्चा झाली? अजितदादांना आम्ही विचारायला आलो होतो की आमचं काय चुकलं। तटकरे साहेबांना निवेदन दिल्याच्यानंतर तुमच्या राष्ट्रवादीच्या लोकांनी आम्हाला मारलं होतं, आमची काय चूक झाली आम्हाला सांगा। हे चुकीच्या पद्धतीने तुमच्या लोकांनी केलं आहे, याचं उत्तर द्या म्हणून मी अजित पवारांना आता विचारलं। अजितदादांनी सरळ सांगितलं जे झालं ते चुकीचं झालं, त्याच्यावर मी कारवाई केलेली आहे। त्या कार्यकर्त्यावर त्याला पक्षातून काढून टाकले आणि यानंतर मी त्या कार्यकर्त्याला इथून पुढे त्या पक्षात स्थान देणार नाही, असा शब्द आम्हाला अजितदादांनी दिला आहे। आणि त्याच्यानंतर जी पोलिसांनी आमची फिर्याद घेतली आणि त्या फिर्यादीवर पोलिसांनी कुठलीही कारवाई व्यवस्थित केली नाही, थातूरमातूर काहीतरी किरकोळ गुन्हे दाखल केले आणि त्या गुन्ह्यामध्ये त्यांना पहाटेच अटक होते आणि पहाटेच जामीन मिळतो, अशा पद्धतीचे आम्ही लातूर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आम्ही शंका व्यक्त केल्याच्यानंतर अजितदादा पवारांनी लातूर एसपीना फोन केला आणि एसपीना सांगितलं आहे की बाबा जे काही त्यांचं म्हणणं आहे ते पूर्वनी जबाब घ्या। त्यांचं दिसतंय सगळं मोबाईलवरती, सगळ्या चॅनलला दिसतंय त्यांनी मार खाल्ला आहे आणि त्या पोरांवरती अन्याय झाला नाही पाहिजे आणि ते शेतकऱ्यांसाठी काम करणारे कार्यकर्ते आहेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे। ताकदीनं तुम्ही जे काही त्यांचं म्हणणं आहे ते लिहून घ्या आणि त्या पद्धतीनं कारवाई करा। 307 गुन्हा दाखल व्हावा अशी देखील मागणी तुम्ही केली होती, तसं काही दादांनी काही आदेश दिलेत का या सगळ्या याच्यावरती? जे काही तुम्हाला त्या सगळ्या अर्जामध्ये त्यांनी नमूद करतील त्या पद्धतीने तुम्ही कारवाई करा, जे तुम्हाला योग्य वाटतंय। जेवढी मारहाण झाली आहे म्हणल्याच्या नंतर जे कलम आवश्यक आहेत त्या पद्धतीनं कलम लावा आणि दाखल करा म्हणून सांगितलं। दुसरी एक प्रमुख मागणी तुमची होती की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा, त्याबाबत अजित पवारांनी तुम्हाला काय आश्वासित केलं? आम्हाला अजितदादांनी मंगळवारपर्यंत वेळ मागितला आहे। त्यांनी सांगितलं की माझी आणि कोकाटेंची भेट झालेली नाही आणि मंगळवारी कोकाटेंना मी बोलावून घेणार आहे आणि कोकाटे, मी आणि देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही तिघंजण बसणार आहोत। मंगळवारी तुम्हाला तुमचं अपेक्षित उत्तर मिळणार आहे असं आम्हाला दादांनी सांगितलं आणि बोलता बोलता म्हणले मी शब्दाचा पक्का आहे। मी म्हणलं दादा तुम्ही जर मंगळवारपर्यंत निर्णय नाही घेतला तर नाईलाजानं मला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन तुमच्या विरोधात आंदोलनाला उतरावं लागणार आहे आणि मी उतरणार। जर मंगळवारपर्यंत माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा नाही झाला तर तुम्ही आंदोलन करणार? नक्कीच आंदोलन करणार अजित पवारांच्या विरोधात। हो, मला पर्याय नाही। मी आज अजितदादासोबत चर्चा केली आहे। मी काय एकटा विजय घाडगे नव्हतो आलो इथं, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व म्हणून मी या ठिकाणी आलो। एक लक्षात घ्या, मी मार खाल्लाय, लोकांनी शेतकऱ्यांचं लिकरू आहे मी, माझ्या एकट्यावर हल्ला नाही, हा तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर हल्ला आहे आणि त्यांचं प्रतिनिधित्व मी या ठिकाणी केलं आहे। आज जोपर्यंत माणिकराव कोकाटेचा राजीनामा घेतला जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार। फक्त आम्हाला मंगळवारपर्यंत वेळ मागितलेला आहे। मंगळवारी जर निर्णय नाही झाला तर मग मात्र छावा संघटना शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करणार। तुम्ही आजच्या या चर्चेतनं समाधानी आहात का? अजित पवारांची चर्चा झाली त्यातनं समाधान? एक लक्षात घ्या, मी आंदोलन करता आहे, मी आंदोलन करताय आणि राज्यकर्त्यामध्ये एखादी चर्चा झाल्याच्या नंतर समन्वयाने काही विषय जर सुटत असतील तर त्याला मी पण अडून नाही बसलं पाहिजे। मार्ग निघत असेल तर चांगलीच गोष्ट आहे। मला रिझल्टशी मतलब आहे, मला मार्ग निघण्याशी मतलब आहे। अजित पवारांनी मला शब्द दिलाय, मार्ग निघेल, त्या लोकांवर कारवाई होईल। 2 दिवसाचा वेळ द्या, म्हणजे मंगळवारपर्यंतचा वेळ द्या। मंगळवारपर्यंत मी वाट बघणार, बुधवारी मी माझ्या कामाला लागणार। दुसरीकडे सातत्याने हे सांगितलं तुमच्या कार्यकर्त्यांकडून किंवा तुमच्याकडून की सूरज चव्हाणला जशाच तसे उत्तर दिले जाईल, काय आता या चर्चेनंतर आता ते थांबणार आहे की काय? म्हणजे लक्षात घ्या, हे कार्यकर्त्यांच्या भावना आहेत। शेवटी आम्ही चळवळीत काम करणारे लोक आहोत, कुणालाही वाटत नाही आमच्यासोबत राहणाऱ्या माणसाला मारहाण झाली तर अशा पद्धतीनं सहन करायचं, त्यामुळे कुणीही सहन करणार नाही आमचे लोक। त्या भावना व्यक्त करतात, मी सगळ्यांना सांगणार आहे आपण कायदा हातात घ्यायचा नाही, कुणालाही मारहाण करायची नाही। त्या लोकांनी कायदा हातात घेतलेला आहे, आपल्याला कुणालाही मारहाण करायची नाही।
सूरज चव्हाण असतील किंवा त्याचे सहकारी असतील, आम्ही कुणालाही मारणार नाही किंवा हाणणार नाही. आम्ही कायदा हातात घेणार नाही, कार्यकर्ते नव्हते. एक अजून एक मागणी होती की त्या ठिकाणी सुनील तटकरे जे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांना देखील उभी करा अशी देखील मागणी तुम्ही होती. आज त्याबाबत काही चर्चा? त्याबाबत आज चर्चा झाली. दादांनी सांगितलं की तटकरेंना पण मी त्या विषयावर चर्चा करणार आहे. शेवटी महाराष्ट्राचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत म्हणून त्यांनी सांगितलं मला. त्यांच्याशी चर्चा करून झाला आहे हा विषय. कसा झाला मी माहिती घेईन आणि तुम्हाला लवकर कळवेन असं मला निरोप दिला दादांनी. धन्यवाद. तर विजय घाडगे यांची अजित पवारांसोबत बैठक झाली, चर्चा झाली आणि ते सकारात्मक आहेत असं एकूण त्यांच्या बोलण्यातनं दिसतं. आणि अजित पवारांसमोर ज्या काही मागण्या त्यांनी मांडल्या होत्या त्या देखील अजित पवारांनी सकारात्मक त्यांना प्रतिसाद दिल्याचं म्हटलंय. मात्र मंगळवारपर्यंत जर माणिकराव कोकाटे कृषी मंत्री आहेत त्यांचा जर राजीनामा नाही झाला तर पुन्हा एकदा आक्रमकपणे अजित पवारांच्या विरोधात मी आंदोलन करणार अशी भूमिका विजय घाडगे यांनी घेतलेली आहे. त्यामुळे आता यापुढचं आंदोलन आणखीन पेटणार की माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. आता विजय घाडगे हे आपल्या गावी परतीला निघालेले आहेत. अजित पवारांची भेट ही महत्त्वाची होती आणि त्या भेटीनंतर आता ते आपल्या गावी जाऊन या सगळ्या संदर्भात आपल्या कार्यकर्त्यांशी देखील चर्चा करतील आणि त्यानंतर आपली जी काही पुढची भूमिका आहे ती नक्कीच यापुढे जाहीर करतील असं विजय घाडगे यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसम योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.